मागच्या काही वर्षांमध्ये UPI व्यवहारांमुळे भारतात पैशांच्या व्यवहारांमध्ये क्रांती घडून आलेली आहे. सुरुवातीला फक्त 2 लोकांमधल्या पैशाच्या व्यवहारासाठी हे UPI वापरलं जात होतं. मात्र खूप कमी वेळामध्ये UPI हे भारतातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचलं. मोठमोठ्या व्यापाऱ्यांपासून ते अगदी छोट्या फेरीवाल्यांपर्यंत हे UPI आता पोहोचलं आहे. आणि हजारो रुपयाच्या व्यवहारांपासून ते अगदी 1 रुपयाच्या पेमेंटसाठी आपण मोबाईल काढतो, कोड स्कॅन करतो आणि पेमेंट करतो. डिजिटल पेमेंटकडे वाढलेला कल बघता RBI आणि सरकार वेळोवेळी या पेमेंटच्या सुविधांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि आवश्यक त्या सुधारणासुद्धा करण्यात आलेल्या आहेत. असाच आणखी एक बदल RBIने केलेला आहे. RBIने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे आता UPI पेमेंट करण्यासाठी फुल KYC प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPIचा वापरसुद्धा आता करता येणार आहे. या PPIमध्ये डिजिटल वॉलेटचा समावेश होतो. म्हणजेच फोनपे, गुगल पे, पेटीएम यासारख्या ॲप्सवर असलेले डिजिटल वॉलेट्स आता PPIमुळे सहजपणे वापरता येणार आहेत. RBIने लोकांना डिजिटल पेमेंट करणे सोपे जावे आणि त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात या हेतूने हे बदल केल्याचे सांगितले जात आहे. आता हे PPI म्हणजे आहे काय, फुल KYC PPI म्हणजे काय, RBIचा हा नेमका निर्णय काय आहे हे आपण 5 मुद्द्यांद्वारे समजून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे मल्टिपल इन्फोवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. पहिला मुद्दा आपण बघूयात RBIने केलेल्या बदलासंदर्भात. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी म्हणजे 27 डिसेंबरला एक अधिसूचना काढली आणि या अधिसूचनेमध्ये RBIने UPI ग्राहकांना नवीन वर्षामध्ये जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आणि ग्राहकांचा त्रास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. डिजिटल पेमेंटच्या व्यवस्थेमध्ये नवीन बदल समावेश करण्याचा निर्णय घेतला. या बदलानुसार UPIमध्ये आता फुल KYC प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPIचा वापर करता येणार आहे. सध्या पेमेंट करण्यासाठी आपण फोनपे, गुगल पे किंवा त्या बँकांचे थर्ड पार्टी ॲप वापरतो. तर PPI वापरून पेमेंट करण्यासाठी PPIने जारी केलेले जे ॲप्स आहेत त्याचाच वापर करावा लागतो. आता याच्यामुळे व्हायचं काय की आपल्या मोबाईलमध्ये फोनपे वेगळं आहे, गुगल पे वेगळं आहे, काही जणांकडे पेटीएम वेगळं आहे. म्हणजेच काय तर आपल्याला पेमेंट करण्यासाठी या वेगवेगळ्या ॲप्सवरती अवलंबून राहावं लागत होतं. मात्र आता जे बदल केले आहेत, RBIने UPIमध्ये फुल KYC PPIला परवानगी दिली आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या UPI ॲप्समधील इंटरऑपरेटिबिलिटी म्हणजेच त्यांच्यातील कनेक्ट वाढेल, जेणेकरून PPI वॉलेट वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढू शकतं. वेगवेगळे ॲप जे आहेत त्यांच्याऐवजी एकाच ठिकाणी सर्व काही उपलब्ध होऊ शकतं. पण PPI म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊयात. PPI याला आपण प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणतो. UPI जसं युनिफाईड पेमेंट इंटरफेस तसं ते PPI म्हणजे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे. PPI बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर पैशांची देवाणघेवाण करण्याचं आणि पैशांचा व्यवहार करण्यासाठीचं ते एक डिजिटल साधन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आधीच पैसे ठेवता येतात. म्हणजे वॉलेट आपण करतो, त्यात आपण पैसे ट्रान्सफर करून ठेवतो आणि आपल्या आवश्यकतेनुसार ते वापरू शकतो. म्हणजेच माझ्याकडे 1000 रुपये जर असतील तर मी ते UPIमध्ये ट्रान्सफर करून ते माझ्या आवश्यकतेनुसार वापरू शकतो. PPI हे कार्डच्या स्वरूपामध्ये किंवा डिजिटल वॉलेटच्या स्वरूपामध्ये सुद्धा असू शकतात. ज्या लोकांना पारंपरिक पद्धतीने बँकांच्या सुविधांचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी PPI हे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी घोटाळे टाळण्यासाठी PPIवरती RBIचे नियंत्रण असणार आहे. RBIच्या निर्णयामुळे PPI आणि इतर जे वॉलेट्स आहेत त्यांच्यामधला कनेक्ट जो आहे तो आता वाढत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला फोनपे, गुगल पे, पेटीएम यासारख्या डिजिटल वॉलेटचा वापर करून सुद्धा इतर पेमेंट करता येऊ शकतं. आता बँकेकडून सुद्धा ही PPI संदर्भातली सुविधा दिली जाऊ शकते किंवा इतर संस्था ज्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा ही सुविधा दिली जाऊ शकते. जेव्हा RBIकडून PPI देण्यासाठी बँकेला परवानगी मिळेल तेव्हा एखादी बँक PPI देऊ शकते. तिसरा मुद्दा हा आहे की KYC PPI म्हणजे नेमकं काय. आता मगाशी आपण जे म्हटलं की बँका किंवा बँकेतर संस्था त्यांच्याकडून ही जर PPI संदर्भातली सुविधा उपलब्ध करून दिली तर त्यानंतर नो युअर कस्टमर म्हणजेच KYCची पडताळणी पूर्ण करणं गरजेचे आहे. ज्या PPIच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्याला फुल KYC PPI म्हटलं जातं. PPI आणि फुल KYC PPI मधला मुख्य फरक म्हणजे पडताळणी झालेल्या PPIवर तुलनेने जास्त सुरक्षा आणि सुविधा मिळतात. आता सुरुवातीच्या काळात जर तुम्ही पेमेंट करत असणार तर तिथे तुम्हाला एक मेसेज येत होता की तुमची KYC करून घ्या आणि जर तिथे तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड तिथे आपली KYC केली असेल तर त्यानंतर तुम्हाला ते जे वॉलेट असतील ते चांगल्या पद्धतीने वापरता येत असतील. आता या PPIचा वापर कसा करता येणार आहे हे सुद्धा आपण बघून घेऊयात. ज्या बँका किंवा बँकेतर संस्था PPI जारी करतील त्यांना त्यांच्या ग्राहकांचे PPI हे त्यांच्या UPI सोबत जोडणे गरजेचे आहे.
आपली UPI ID जर का बघितली तर xyz@ybl असतं किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा जो UPI ID असेल, हे सगळं जे आहे ते एकमेकांना जोडले जातील, जेणेकरून ग्राहकांच्या PPIची पडताळणी ग्राहकांच्या सध्याच्या PPI क्रेडेन्शियलसह केली जाईल आणि तुमच्या UPI पेमेंटला परवानगी मिळेल. कारण हे UPI जे आहेत ते PPI सोबत जोडल्याशिवाय PPI मध्ये असलेल्या पैशांचा किंवा इतर सुविधांचा वापर ग्राहकांना करता येणार नाही. आणि जर का हे PPI आणि UPI एकमेकांसोबत इंटरलिंक केले तर तुम्हाला सर्व सुविधा योग्य त्या पद्धतीने वापरता येतील. आता या नव्या बदलामुळे काय फायदा होईल हे सुद्धा आपण समजून घेऊयात. या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार या नवीन बदलामुळे सर्व PPI वॉलेट आता इंटरऑपरेबल होतील. वेगवेगळे वॉलेट एकमेकांसोबत जोडले जातील आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये UPIचा विस्तार करण्याचा जो RBIचा उद्देश आहे तो उद्देश इथे पूर्ण होऊ शकतो. PPI मध्ये UPIचा प्रवेश हे डिजिटल पेमेंटच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल असणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे डिजिटल वॉलेट्स आता थर्ड पार्टी UPIला आता जोडता येणार आहे. म्हणजे Paytm आहे ते Google Pay सोबत सुद्धा तुम्हाला जोडता येणार आहे. तर त्यामुळे होईल काय, तर जास्तीत जास्त सुविधा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतात. आता RBIच्या निर्णयामुळे आपल्या देशामधील एकूण फायनान्शियल इन्क्लुजन आहे ते वाढेल असा विश्वास स्पाइस मनीचे संस्थापक आणि CEO दिलीप मोदी यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच UPI आणि PPI यामधील अंतर कमी झाल्यामुळे लाखो युजर जे आहेत त्यांच्यासाठी डिजिटल पेमेंट आणखी सुलभ होऊ शकतं. डिजिटल पेमेंट करण्याचं प्रमाण यामुळे वाढू शकतं आणि बँकिंग सेक्टरसाठी हा एक महत्त्वाचा बूस्टसुद्धा असू शकतो. थोडक्यात या निर्णयाबद्दल जर का सांगायचं झालं तर तुम्ही आता Google Pay डिजिटल पेमेंट करण्यासाठी जर का वापरत असाल आणि जर का फोनपेमधून पेमेंट करण्याची जर गरज पडली तर तुम्हाला फोनपेच्या वॉलेटमध्ये असलेल्या पैशांचा वापर करून तुम्ही Google Payवरून पेमेंट करू शकता. नवीन वर्षात RBIचा हा निर्णय लागू होईल असे सांगितले जात आहे आणि याच्यामुळे होईल काय, तर आपल्यासाठीच्या ज्या सुविधा असतील त्या वाढतील आणि एका ॲपवरून दुसऱ्या ॲपवर जे जाणं आहे ते आपलं बंद होऊ शकतं. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तोपर्यंत आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.